आजच्या दिवसातील दुसरी मॅच आपण पाहतोय मंगल मूर्ती स्पोर्ट्स नागले आणि आई माऊली नागले. पहिला चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये इकडून काढाय क्षेत्ररक्षक आहे तिकडे तेजस, मात्र तेजसला हुलकावणी देऊन चेंडू डिक्लरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. पहिल्या बॉलवरती 2 धावा. इथे आपण पाहतोय मुकेश आणि देविदास बीज असे 2 फलंदाज आपण सलामीसाठी आलेले पाहतोय. पहिलं षटक हाताळण्याकरता भूमित, बघा आज भूमित याला पहिले षटक दिलंय. काहीतरी एक वेगळी रणनीती, कारण सातत्याने हे 2 संघ समोरासमोर येत असतात, तेच कारण ते भूमित याला संधी मिळालाय. तुषार आहे तिकडे आणि तुषार याला हुलकावणी दिलेली आहे आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे. 4 धावांकरता चौकार. बघा पहिला मॅच अशा प्रकारे आपण बघितला होता. खूप चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 3 षटकं जर आपण बघितले ना, जितेंद्र बरप असेल, कल्पेश थालकर असेल किंवा देवेश असेल, खूप चांगली बॉलिंग त्याने केली. ते आपण पाहतोय खूप चांगला फटका केला गेला. तुषार आहे, तुषारकडनं पुन्हा एकदा चुकी, चुकीला माफी नाही. हा चेंडू किती धावांसाठी गेलेला आहे तर 4 धावांकरता निघून गेलेला आहे. मौका भी दिया और चौका भी दिया. 4 रन्स बॅक टू बॅक. हा दुसरा चौकार इथे येताना दिसतोय. बघा ह्या ज्या चुका आहेत ना, ह्या चुका तुम्हाला दुसऱ्या इनिंग मध्ये अडचणीमध्ये घेऊन जात असतात सातत्याने. बघा तिकडे काय झालं, झेलचीची संधी होती, चेंडूला उडवण्याचा प्रयत्न केला तुषार याने, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. इथे बघा ब्लॉकरमध्ये हा चेंडू हात चाललाय, स्ट्रेट टू द बॉलर, चांगले शतरक्षण आणि हा चेंडू निर्धाव आलेला आहे. बघा हे 2 संघ आपण पाहतोय ना, हे सातत्याने आपल्याला समोरासमोर येताना दिसलेत आणि या मैदानावर देखील ते समोर आलेत. आणि बघा हा चेंडू इथे निर्धाव येताना दिसतोय. इथे बघा मुकेश याचा फटका पूर्णतः फसला आहे. शतरक्षक आलेत तिकडे आणि तिकडे देखील खराब जजमेंट पाहायला मिळालं. चेंडू सरळ निघून गेला. 4 धावांकरता पुन्हा एकदा मुकेश याला संधी मिळालाय. बघा कुंदन होता तिकडे आणि कुंदन कडनं झालेली ही चूक. चौदा धावा धाव फलकावरती आणि मुकेश वलवी याला हे दुसरं जीवनदान मिळालंय. बघा एक झेल तुषारकडे गेला होता आणि हा झेल आता कुंदनकडे गेला होता आणि दोन्ही झेल सुटल्यानंतर 4 धावा ह्या मिळालेल्या आहेत मुकेश वलवी याला. धावसंख्या 14, 14 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय लागल्या गेल्यात. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसरं षटक हाताळण्याकरता तुषार चौधरी हा बॉलिंग ट्रॅक वरती येताना दिसतोय. बघा आजच्या दिवसामध्ये आपल्याला स्थानिक संघ हे आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत आणि मॅचेस खूप चांगले पाहायला मिळतील प्रेक्षकांना. हाय व्होल्टेज ज्या प्रकारे पहिला सामना झाला होता, अशाच प्रकारे सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, कारण समान ताकदीचे आपल्याला संघ पाहायला मिळतील आजच्या दिवसामध्ये. इथे बघा चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय, मात्र शतरक्षकाला शोधलं तिकडे. सूरज होता तिकडे, गुरु होता तिकडे आणि गुरु याने खूप चांगला झेल पकडलाय. गुरु अब हो जा शुरू. पहिला गडी बाद. बघा गुरु फ्रेम मध्ये आणि खूप चांगला झेल त्याने तिकडे पकडलाय. बघा डकचा शिकार होत असताना देविदास बीज पहिल्या बॉल वरती आणि पहिला बॉल खेळत असताना तो बाद होऊन माघारी परतलाय. नव्याने बॅटर विकास येतोय, विकास वलवी.
विकास आपण पाहतो नव्याने बॅटर इन झालेला आहे. जर्सी क्रमांक 45. आणि त्या जर्सी क्रमांकाप्रमाणेच त्याची बॅटिंग देखील आपल्याला पाहायला मिळत असते. बिग हिटिंग साठी ओळखला जातो आणि आता सध्या तरी स्ट्राईक वरती आहे. इथे बघा फक्त मनगटी फटका ते खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे या स्क्वेअर क्षेत्रामध्ये डीप मध्ये, त्याच्याकडे थोडंसं चूक होताना आपण बघितलंय. स्वतःला सावरलं, 2 धावा कंप्लीट केल्या, तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न झाला आणि या तिसरी धाव देखील ही वेगाने इथे कंप्लीट केली गेली. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळाली. 3 धावा पूर्ण. या 3 धावांनी धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 17 या धावसंख्येवरती. 17 रन्स ऑन दी बोर्ड. ऑन साईडला अशा बोलून करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस चुकी होणार नाही आहे. या अगोदर संधी मिळाली होती, यावेळेस संधी मिळणार नाही आहे. पकडलाय झेल आणि संपलाय विकास वलवियाचा खेळ, सॉरी मुकेश याचा खेळ. कारण मुकेश हा स्ट्राईक वरती होता आणि 6 बॉल मध्ये 14 धावा बनवत असताना तो बाद होऊन माघारी परतलेला आहे. बघा या अगोदर 2 जीवनदानं मिळाली होती. एक जीवनदान तुषार याने दिलं होतं, एक जीवनदान कुंदन याने दिलं होतं. आणि यावेळेस बघा तुषार आणि कुंदन यांचा मेल पाहायला मिळाला. तुषार बॉलिंगसाठी आला, कुंदन तिकडे डीप मध्ये होता आणि तिकडे चांगला झेल त्याने पकडला. म्हणजे ज्या चुका दोघांकडनं झाल्या होत्या ती चूक इथे त्यांनी सुधारलेली आहे. तर मुकेश त्याला ज्या 2 जीवनदान मिळाली होती, ज्या तिला आशीर्वाद मिळाला होता, त्याचा फायदा त्याला उचलता आलेला नाहीये. आता नव्याने बॅटर योगेश, सॉरी ज्ञानेश येतोय. ज्ञानेश्वर वेगवान चेंडू, तेज थरार, मात्र दिशा ही खराब. डाऊन दिले. हा चेंडू हाताला गेलाय. पंचांनी दोन्ही समांतर दाखवलेत. हा चेंडू वाईड असेल. एक एक्स्ट्रा रन ही धावफलकावरती नोंदवली जाईल. धावसंख्या 18. बघा आणखीन एक तेज थरार चेंडू, वेगवान चेंडू इथे हाताला गेलाय. बघा व्हाईट बॉल करता हा रिव्ह्यू घेतलेला आहे. कदाचित बॉम्सर साठी घेतला असावा. ज्या प्रकारे ते चेंडू टाकला होता आणि ते बघितलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पोहोचवला. आमचे तिसरे पंच रेडी देखील आहेत. आपल्या स्क्रीनवरती दाखवलं जाईल कशा प्रकारे हा चेंडू हाताला गेलाय. चला व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉल. ते देखील चेंडूला सोडून दिलेला आहे आणि हा चेंडू देखील वाईड येताना दिसतोय. इथे आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा गुरु चेंडूच्या खाली आणि गुरु कुठली चुकी करत नाहीये. गुरु याने पुन्हा एकदा झेल पकडलाय. गुरु आज फ्रेम मध्ये आहे. बघा आज गुरु चांगल्या लय मध्ये दिसतोय आणि या 2 झेल त्याने पकडल्यात. बघा कालच्या दिवसामध्ये जास्त झेल पकडणाऱ्या खेळाडूला टी शर्ट देण्यात आलं होतं.
बघा, आजच्या दिवसामध्ये देखील टी शर्ट्स आहे, मात्र ते कशासाठी आहे ते देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. पहिल्या दिवसामध्ये ज्या खेळाडूचा चांगला परफॉर्मन्स झाला होता, चांगली बॅटिंग ज्याने केली होती, त्यासाठी टी शर्ट होतं. कालच्या दिवसामध्ये ज्याने जो क्वालिफाय संघ झाला त्याच्यामधून ज्याने जास्त झेल्स पकडल्या त्याच्याकरता देखील टी शर्ट देण्यात आलं होतं. सन्माननीय लहू माळी यांच्याकडून हे टी शर्ट स्पॉन्सर केले गेलेत या स्पर्धेमध्ये, आणि आजच्या दिवसामध्ये देखील टी शर्ट्स हे देण्यात येणार आहे. मात्र ते कोणाला दिलं जाईल हे अजूनपर्यंत माहिती पोहोचलेली नाहीये. ती माहिती देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. नव्याने बॅटर ध्रुप, आणि ध्रुप आलाय, आणि ध्रुप याने चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. वॉट अ स्ट्रोक! काय चांगला फटका इथे केलेला आहे. बघा, वाईटची हॅट्रिक झाली, त्यानंतर विकेट मिळाली, ध्रुप आला आणि ध्रुप याने चेंडूला सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवला. या 4 आणि धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती म्हणजे 24. 24 24 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा काय फटका केलाय. ऑफ ड्राईव्ह इथे केलं चेंडूला पुन्हा एकदा गचाल क्षेत्ररक्षण झालेलं आहे. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग, पुन्हा एकदा चेंडू फरार, सीमारेषा पार. बॅक टू बॅक ध्रुवच्या बॅटमधून दुसरा चौकार. 4 धावा. 28 धावा धावफलकावरती लागलेत. आज चला पाणी पाठवायचं आहे. आज मंगलमूर्ती नागले संघाचे इरादे स्पष्ट आहेत, आणि इथे कुठेतरी आई नागले संघ बॅकफूट वरती आपल्याला दिसतोय. या संघामध्ये देखील रायव्हलरी आहे. हे संघ देखील भरपूर वेळा समोरासमोर आलेत. आतापर्यंत 3 वेळा हे समोरासमोर आलेत, आणि आई माऊली नागले संघाने आतापर्यंत 3ही सामने जिंकलेले आहेत. इथे देखील आपण पाहतोय ह्या चौथ्यांदा या मैदानावरती हे समोरासमोर आलेत, आणि आज इरादे वेगळे दिसत आहेत मंगलमूर्ती नागले संघाचे. आणि इथे पण आईमावळे नागले संघाचा जर विचार केला तर सातत्याने चुका ह्या होताना दिसत आहेत. तुषार याचं आपण षटक बघितलं, 3 विकेट्स त्याने घेतल्या, मात्र 14 धावा देखील त्याने खर्च केल्यात. 28 धावा असताना आपण पाहतोय 3 गडी बाद झालेत. नव्याने बॅटर कुणाल आलाय, कुणाल धुमाडा. नव्याने बॉलर आपण पाहतोय कुणाल. पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. शतरक्षक तिकडे पोहोचलेत, मात्र झेल होऊ शकलेला नाहीये. 2 धावा पूर्ण झाल्यात. पुन्हा एकदा गुरु आपल्याला फ्रेम मध्ये पाहायला मिळतंय, आणि गुरुकडनं खूप चांगले क्षेत्ररक्षण झालंय. बघा, आज गुरुकडनं सगळं काही व्यवस्थित होताना दिसतंय. बघा, आमच्यापर्यंत माहिती पोहोचलेली आहे. आजच्या दिवसामध्ये जो गोलंदाज जास्त विकेट्स घेईल त्याच्याकरता ते टी शर्ट्स त्याला दिलं जाईल, आणि उद्याच्या दिवसामध्ये सेमीफायनल फायनल मध्ये ते टी शर्ट्स त्याला परिधान करावा लागणार आहे. इथे बघा, ध्रुव खूप चांगली कामगिरी करतोय. फक्त सॉफ्ट हँडने चेंडूला खिलून काढतोय, आणि 2 धावा देखील मिळवतोय. समजदारीचं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. पंच 1 मिनिट थांबायचं थोडं. पंच थोडासा लेग स्टिक थोडंसं बघा तिकडे. हा, तिकडे तिकडे थोडासा क्रॉस क्रॉस वाटते थोडा. मिडल स्टिक, हा. यस.
इथे बघा झेलची संधी महेश करणं चुकी झालेली आहे. ध्रुव याला हे जीवनदान मिळालंय. बघा विकेट मिळू शकली असती, महत्वाचा गडी बाद होऊ शकला असता, मात्र झेल ड्रॉप जीवनदान. धावसंख्या 33, डबल 3 आपण पाहतोय, डबल 3 तर ट्रिपल 3 हा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू टाकून झालेत, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. धावसंख्या 33. आणखीन एक चांगला चेंडू इथे टाकला गेलाय. इथे रिव्ह्यू घेतलेला आहे व्हाईट बॉल करता. चल इथे आपण पाहू शकता कशा प्रकारे हा चेंडू इथे टाकला गेलाय. तर व्हाईट बॉल असेल, व्हाईट बॉल. आणि 1 फॉर दी ओव्हरचा देखील इथे इशारा दिला गेलाय. इथे आपण पाहतोय स्टॅमिंग झालाय. स्वतः गोलंदाज तिकडे धावतोय बघा, खूप चांगला झेल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कुणाल याने हा झेल पकडलेला आहे. फलंदाज बाद होतोय. ध्रुव बीज याची आता खेळी संपुष्टात येताना दिसत आहे. 5 बॉल मध्ये 10 धावा त्याने बनवल्यात आणि ज्या कामगिरीसाठी त्याला पाठवलं गेलं होतं ती कामगिरी त्याने चांगल्या प्रकारे पार देखील पाडलेली आहे. बॅटर देवानंद येतोय, देवानंद वळवी. धावसंख्या आपण बघितली तर 34 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. ते बघा ज्या प्रकारे चेंडू इथे टाकला होता देवानंद वल्वी करता, वेगवान चेंडू होता. स्वीप करण्याच्या अंदाजात हा फटका खेळायचा होता, मात्र चेंडूवरती नजर नाही आहे. बघा चेंडूवरती नजर असणं फार गरजेचं असतं ज्यावेळेस आपण फटका खेळतो. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, इथे देखील निर्धाव चेंडू येतोय. कदाचित महेश कर्ण आणखीन एक झेल इथे सुटताना दिसतोय. पाहूया, ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू होता, छेडछाड करण्याचा प्रयत्न. यस, हलकासा एज तिकडे लागला होता आणि रिॲक्शन बघा तिकडे आलाय यष्टिरक्षकाचा देखील. त्याला देखील माहिती की महत्वाचा झेल होता आणि हा झेल देखील सुटला गेलाय. हे षटक निर्णायक षटक ठरलंय, कारण या षटकामध्ये फक्त 6 धावा आणि एक विकेट मिळवलेली आहे. येणारे 6 चेंडू अद्याप बाकी असतील. पाहूया कुठला गोलंदाज येईल बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राईक वरती असेल विकास वलवी, जो 2 चेंडूमध्ये 6 या धावसंख्येवरती खेळतोय. यज्ञेश येतोय. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी यज्ञेश. पहिला बॉल यज्ञेशचा उडवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावा, षटकार. बघा आता विकास वलवी आणि हात खोलायला सुरुवात केलेली आहे आणि एक मोठा फटका पहिल्या बॉल वरती त्यांनी खेचलाय. बघा स्लॉट मध्ये हा चेंडू होता, पॉवर जनरेट केली आणि या चेंडूला सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिलं. 6 धावन करता. बघा तिकडे आंब्याची बाग आहे, त्या आंब्याच्या बागेमध्ये हा चेंडू पाठवला होता विकास वलवी याने. पुन्हा एकदा फटका खूप चांगला खेळलाय, शतरक्षक आहे, जज करतोय आणि जजमेंट खराब. यावेळेस मला वाटतं तिकडे जो शतरक्षक
सूरज होते तिकडे बघा. सूरजने काय केलंय तर भरपूर मोठी चूक केलेली आहे बघा. इथे थोडीशी नजर चेंडूवरून हटली होती विकास वलवी याची, मात्र कनेक्शन खूप चांगलं झालं. सूरज याने तिकडे जजमेंट केलंय, मात्र जजमेंट हे चुकीचं ठरलेलं आहे. झिल ड्रॉप 2 धावा या आपण पूर्ण केल्या. धावसंख्या 42. पुन्हा एकदा त्याच प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न होता बघा. तिसरा फटका आपण पाहतोय ज्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला होता विकास वलवी आणि बघा पुन्हा एकदा चेंडूवरून नजर हटली होती. नजर हटी दुर्घटना घटी, मात्र इथे डॉट चेंडू आलेला आहे. धावसंख्या 42. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑन साईडला पुलचा फटका. पुल पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू सरळ निघून गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. बघा तिकडे चेंडू त्या कॅन्टीन मध्ये पाठवलेला आहे. तिकडे जे आमचे काका आहेत तिकडे त्यांच्या भेटीसाठी हा चेंडू पाठवला होता. लक्ष्मणजी माळी. पुन्हा एकदा फुलटॉय चेंडू. इथे आपण पाहतो चेंडू कुठे जातोय तर सरळ महेश याच्या हातामध्ये हा चेंडू इथे विसावला गेला आणि चांगला झेल आता त्याने पकडलाय. आता कुठेतरी समाधानी असेल तिकडे महेश, कारण या अगोदर 2 झेल त्यांनी सोडले होते आणि विकास याचा हा एक चांगला झेल त्याने पकडलाय. 7 बॉलमध्ये 20 धावा बनवल्या विकास वलवी याने. बघा फुलटॉय चेंडू होता. ज्या प्रकारे वेगवान चेंडू आला होता, ज्या प्रकारे फटका खेळला होता त्याने नक्कीच थोडासा बचाव करण्याचा त्याने प्रयत्न केला आणि एक चांगला झेल तिकडे पकडला. 48 धावा धावफलकावरती लागल्यात. नव्याने बॅटर यज्ञेश वलवी येतोय. यज्ञेश टू यज्ञेश. व्हाईट बॉल. 49 धावफलकावरती. ऑन साईडला इथे फटका केला गेलाय. कुंदन आहे तिकडे. तिकडे शतरक्षकांना थोडीशी हुलकावणी दिली जाते आणि बघा चेंडू फरार होतोय 4 धावांकरता. आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणाने चेंडू थोडासा तिकडे शतरक्षकांना नाचवताना दिसला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. धावसंख्या 53. 54 धावांचं 53 धावा आणि 54 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय बघा. देवीदास बीज शून्यावरती बाद झाला. मुकेश वलवी याने 7 चेंडूमध्ये 14 धावा बनवल्या. विकास वलवी याने 7 मध्ये 20 बनवल्या. त्यानंतर ज्ञानेश्वर वलवी हा शून्यावरती बाद झाला. त्यानंतर ध्रुव बीज याने 5 मध्ये 10 बनवल्या आणि यज्ञेश वलवी ज्याने 1 बॉलमध्ये 4 धावा बनवल्या. 53 धावा धावफलकावरती. 54 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय.
सन्माननीय भरत जाधव साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आमच्या स्टेजवरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. चला तिकडे शिदाच्या झाडाखाली जे आपले व्हॉलेंटियर्स बसले आहेत त्यांनी थोडंसं लांब लांब बसायचं आहे तिकडे. चला एकेच जागेवर तिकडे बसू नका, आपण थोडंसं लांब लांब बसायचं आहे. यानंतर तुमची मॅच देखील स्टार्ट होणार आहे, तर ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. महेश आलाय आणि महेश याच्यासाठी पहिला चेंडू हा ब्लॉक हॉल मध्ये हाताला गेला होता. बॅटचं एज लागलं आणि चेंडू हा डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेला. एका धावेने आता आपण पाहतोय धावफलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेशा झालेला आहे. तुषारचा हा फटका पण पाहतोय पॉइंट क्षेत्रामध्ये. अक्षय आहे तिकडे, अक्षय करणं चुकी आणि तिकडे 2 धावा. बघा तिकडे डिक्लेरेशन झोन आहे. आणि तिकडे डिक्लेरेशन झोनला तिकडे पाय लागला होता अक्षय बीज याचा. 2 धावा या पूर्ण झाल्यात देखील. 3 धावा धावफलकावरती. आणि बघा फिंगर अप झालेली आहे, अपील झाली, जोरदार अपील आणि फलंदाज इथे बाद घोषित केलाय. तुषार चौधरी बॅक टू द डग आउट. बघा पाहूया कशा प्रकारे ते फलंदाज बाद झालाय. तर खूप चांगला डिसिजन इथे पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. मिडल स्टिक वरती हा चेंडू जाऊन आदलला असता. अगोदर शफल झाला होता, त्यानंतर एक पाय थोडासा मागे घेतला आणि आपण बघितलं तर मिडल स्टंप वरती हा चेंडू येऊन आदलला असता. आणि पंचांच्या मनामध्ये कुठलाही डाऊट नव्हता. लगेच फिंगर अप झाला आणि फलंदाजाला बाद घोषित केलंय. नव्याने बॅटर कुणाल येतोय, कुणाल धुमाडा. कुणाल आलाय, कुणाल याने पुलचा फटका खेळलाय. आणि बघा तिकडे आमचे हरिश्चंद्रची कांबडी काका आहेत तिकडे, त्यांच्या भेटीला हा चेंडू पाठवला. बघा त्यांनी प्रयत्न केलाय चेंडूला पकडण्याचा, मात्र त्यांना देखील चेंडू मिळालेला नाहीये. 6 धावा या बॉल वरती कुणाल याने मिळवल्यात. बघा ज्या प्रकारे चेंडू हाताला पडल्यानंतर थोडासा वलन घेऊन शरीरावरती आला, जसा आला तसा पाठवला. 6 धावन करता षटकार. इथे फसवा चेंडू, स्लोअर वन. इथे फिंगर रोल केले होते. एक फसवा चेंडू इथे टाकलाय. धावसंख्या झालेली 9.
बघा खूप चांगले चेंडू इथे हाताला गेला, उचली देखील होती, बॅकफुटवर जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, पण बॉल संपर्क नव्हता, डॉट बॉल. इथे बघा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला अक्षय, तिकडे चेंडूच्या मागे धावतोय, एक धाव तर कंप्लीट झाला, प्रयत्न घातक ठरू शकला असता, फेकी थोडीशी उशिराने आली, 2 धावा पूर्ण झाल्या. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे दुहेरी अंकामध्ये. 11 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. एक गडी बाद 11 धावा. आता 18 चेंडूंमध्ये 43 धावा एकनं आणखीन बनवायच्या आहेत. 18 बॉल 43. कंपॅरिझन आपण जर बघितलं तर मंगलमूर्ती नागले संघाच्या 14 धावा होत्या, आईमावळी नागले संघाच्या 11 धावा आहेत. एक विकेट देखील त्याने गमावलेली आहे. विकास येतोय, विकास वलवी. विकास वलवी याचं करिअर जर आपण बघितलं तर 82 मॅचमध्ये 78 विकेट्स त्याने घेतलेत. बेस्ट जर आपण बघितला 8 धावा खर्च करत असताना 4 विकेट्स त्याने घेतलेत. पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न सफल होणार नाहीये, शतरक्षक होता तिकडे. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. तिसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय आणि या तिसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. तिकडे थोडस गचाल शतरक्षण झालं, फंबल झाला आणि या 3 धावा कंप्लीट झाल्या. पहिल्या बॉलवरती 3 धावा आल्यात, धावसंख्या 14. इकडे अजूनही 17 बॉल मध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. ते देखील बॅकफुट वजन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात फक्त 2च धावा इथे मिळतील. धावसंख्या 2 16 या धावसंख्येवरती 16 रन्स ऑन दी बोर्ड. 16 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. इथे बघा असल बॅटने फटका केला, शतरक्षक आहे तिकडे, सरळ त्याच्या हातामध्ये चेंडू, फलंदाज बाद कुणाल धुमाडा. याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. बघा जर्सी क्रमांक 45 कुणाल याला तंबूचा रस्ता दाखवलाय. जर्सी क्रमांक 45 विकास वलवी याने. बघा कशा प्रकारे फलंदाज बाद झाला, चेंडू थोडासा पुढे ठेवला होता, कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं. जी बॅट स्विंग हवी होती ती बॅट स्विंग इथे मिळालेली नाही आहे. आणि बघा तिकडे ध्रुप आणि खूप चांगला झेल तिकडे पकडला गेला. आणि बघा कालच्या दिवसामध्ये तिकडे 2 झेल सुटले होते शेवटच्या मॅच मध्ये, आणि तिकडे मॅच थोडासा टर्न झाला होता, आणि ते बघा चांगला झेल तिकडे पकडलाय. बघा कुणाल बाद झाल्यानंतर कुंदन कुंदन आलाय न्यू बॅटर. ऑन साईडला इथे फटका केला गेला, धावची संधी निर्माण झाली होती. बघा मुकेश होते तिकडे, आणि चांगले शतरक्षण, फेकी जर झाली असती कदाचित कुंदन याला देखील माघारी परतावं लागलं असतं. आणि एक धाव ही स्कोर कार्ड वरती ऍड केली गेली. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. ते बघा संधी निर्माण झाली होती, स्लोअर वन चेंडू टाकला होता. बघा एक फर्स्ट चेंडू तिकडे टाकला, आणि देवानंद वलवी यांच्याकडनं थोडंसं आपण पाहतोय रिॲक्शन ज्या प्रकारे आलाय, त्यांना देखील माहिती आहे महत्वाचा झेल इथे सुटलेला आहे. बघा ज्या प्रकारे बॅटची आतली गडाई घेतली, आणि यष्टी रक्षकापासून चेंडू थोडासा दूर निघून गेला. ऑन साईडला पुलचा फटका केलाय, शतरक्षक आहे तिकडे, होणार नाही चुकी. आणि महेश जाधव याची देखील आता खेळी संपुष्टात आलेली आहे, फलंदाज बाद. बघा आज जर आपण इकडनं बघितलं ना तर
मंगलमूर्ती नागले संघ आपले इरादे स्पष्ट करून आलेला आहे की आज परिस्थिती कुठली असो आपल्याला आई माऊली नागले संघाला पराभूत करायचं आहे. आणि ज्या प्रकारे परफॉर्मन्स त्यांचा राहिला आहे आत्तापर्यंत, विकेट्स महत्वाच्या डाऊन झालेल्या आहेत, मात्र कुंदन अजूनही आहे. 12 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. बघा ज्या प्रकारे या फलंदाजी बाद झाला, पुल करण्याचा प्रयत्न होता, पुल पॉवरफुल झालेला नाहीये. आणि तिकडे ज्ञानेश होता, त्याने चांगला झेल पकडलाय. आता इकडे सरासरी जर आपण बघितली तर 18.50 ची सरासरी राखायची आहे. 12 बॉलमध्ये 37 धावा, म्हणजे 12 चेंडूमध्ये तुम्हाला फक्त 6 षटकार ठोकायचे आहेत. ध्रुप आलाय, ध्रुप बीच. यज्ञेश नॉन स्ट्राइक वरती, कुंदन स्ट्राइक वरती. इथे बघा ऑफ साइडला फटका खेळला गेलाय. देवानंद वलवी थोडासा मिसजज करतोय आणि चेंडू त्याच्या डोक्याच्या वरनं निघून जातोय. 4 धावांकरता. बघा ह्या चुका आता सुधाराव्या लागतील मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागलिया संघाला, कारण ते ध्रुप याने संधी निर्माण करून दिली होती. बघा बॅट्समन शफल झाला, फॉलो केलं बॅट्समनला, त्याच्या रेंज पासून थोडासा चेंडू त्याच्या अगदी जवळ आला आणि देवानंद वळवी तिकडे जाग्यावरतीच थांबले. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अचूक टप्पा इथे टाकलाय, चेंडू सरळ निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. बघा शफल झाला, बॅट्समनच्या अगदी शरीरा जवळ हा चेंडू त्याने हाताळला आणि हा धाव चेंडू आलाय. 10 चेंडू 33 धावा अजून मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. ऑन साईडला मुकेश आलाय तिकडे आणि मुकेश पासून चेंडू दूर राहतोय. हा चेंडू सरळ निघून गेलाय. 6 धावांकरता फ्लॅट 6 येताना दिसतोय. बघा या षटकाराने समीकरण आता थोडस बदलताना दिसतंय. 9 चेंडू 27 धावा आता इकडनं बडवायच्या आहेत. बघा कुंदन आहे तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत, कारण सध्याच्या घडीला इन्फॉर्म बॅटर हा कुंदन आहे. 9 चेंडू 27. इथेच बघा आपण जर बघितला मिसटायमिंग झालाय, शतरक्षक आलाय तिकडे पुढे गेला. बघा जजमेंट त्याला आलेला नाहीये, भरपूर वेगाने धावत सुटला होता तिकडे आणि या 2 धावा पलून पूर्ण केल्यात. बघा योगेश होता तिकडे, योगेश भरपूर वेगाने धावत सुटला होता, ब्रेक लावता आलेला नाहीये त्याला. 8 चेंडू 25. बघा पुन्हा एकदा जोरात खेळण्याचा प्रयत्न, कदाचित यश लागलाय आणि यस यश लागल्यानंतर कुंदन निघालाय. खेळाडू वृत्ती दाखवलेली आहे कुंदन याने आणि एक बिग विकेट मित्र डाऊन झालेली आहे. कुंदन पाचमारे बॅक टू द डगआउट. एक बिग ब्लो, एक मोठा हादरा इथे आपण पाहतोय आई माऊली नागले या संघाला दिला जातोय. सात चेंडू आणि आता 25 धावा इकडे मॅच जिंकण्याकरता बनवायचे आहेत. 7-25 हे समीकरण. नव्याने बॅटर योगेश येतोय, योगेश भोईर. आता योगेश आणि यज्ञेश या 2 खेळाडूंवरती जिम्मेदारी असेल. ते बघा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर हाताळलाय, एक्स्ट्रा चेंडू टाकला इकडे ध्रुव याने. 7 चेंडू 24 धावा आता इकडे बनवायच्या आहेत. 7 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता. आणखीन एक चेंडू
इथे आपण पाहतोय एक्स्ट्राच्या स्वरूपात टाकलाय ध्रुव याने 7-23 आणि आता रिव्ह्यू घेतलेला आहे. तर व्हाईट बॉल असेल, व्हाईट बॉल. सात मध्ये आता 23. हा चेंडू अचूक टप्प्यावरती पडला, हा चेंडू निर्धाव आलेला आहे आणि आता 6 मध्ये 23 धावा या जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. 6-23. बघा योगेशच्या जर्सीवरती देखील आपल्याला 23 नंबर पाहायला मिळतोय. लक्की नंबर आहे योगेश याचा. पाहूया 6 मध्ये 23 बनवायचे आहेत. 6 मध्ये 23 स्ट्राईक वरती असतील आपण पाहतो यज्ञेश. तर शेवटचा आणि अंतिम षटक करता मुकेश. मुकेश वल्वी. इथे बघा 9 चेंडू घोषित केलेल्या पंचानी आणि या 9 वरती हा चौकार येताना दिसतोय. बघा एका मोक्याच्या क्षणी इथे चौकार येताना दिसतोय. म्हणजे 1+4 अशा 5 धावा या धावफलकावरती लागताना दिसत आहेत. बघा कमरेच्या खूपच वरती हा चेंडू टाकला होता. लगेच पंचांनी इथे 9 चेंडू घोषित केला आणि तिकडे शतरक्षक होता मात्र त्याच्यापासून भरपूर चेंडू दूर निघून गेलेला आहे. आता 6 मध्ये 18 धावा बनवायच्या आहेत. मॅच आता पुन्हा एकदा थोडासा रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला येताना दिसतोय. सन्माननीय रवींद्रजी पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो आमच्या स्टेजवरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. बघा फ्रीडचा चेंडू होता तिकडे मात्र या फ्रीडच्या चेंडूचा फायदा उचलता आलेला नाहीये. चांगला कमबॅक इथे होताना दिसतोय आता मुकेश वल्वीकडनं. गोलेवाले दादाला विनंती असेल की आपण रिक्षा थोडीशी क्रॉस करून लावायची आहे. 5 बॉल 18. इथे बघा यष्टरक्षक अगदी यष्ट्यांच्या जवळ आलाय आणि हा चेंडू निर्धाव येताना चांगले यष्टरक्षण विकास वल्वीकडनं आपल्याला पाहायला मिळालं. बघा पुन्हा एकदा स्क्रीनवरती पाहायला मिळतोय ज्या प्रकारे हा चेंडू इथे टाकला होता. बघा बॅट थोडीशी लवकर त्यांनी पॉपिंग क्रीज मध्ये आणली. थोडासा उशीर झाला असता कदाचित विकेट मिळाली असती. 4 मध्ये आता 18 धावा बनवायच्या आहेत. फुलटॉस चेंडू मेजवानी दोन्ही हाताने स्वीकारली. चेंडूला पाठवून दिलं. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांकरता बिग शॉट षटकार. बघा हा षटकार आलाय. मी अगोदरच म्हटलं की यज्ञेश आहे तोपर्यंत आशा पल्लवित आहेत. संकट मोचक बनतोय आपल्या संघाकरता आणि ही तर मेजवानी होती. फुलटॉस चेंडू हा दुसरा फुलटॉस आहे या ओव्हर मध्ये. आता 3 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता आहे. बघा या मैदानावरती सध्या आपल्याला हाय व्होल्टेज मॅचेस होताना दिसत आहेत आणि जेवढ्या टीम्स आपण पाहतोय त्या भरपूर वेळेला समोरासमोर येताना देखील दिसल्यात. रायव्हलरी
भरपूर या मैदानावरती आपण बघितलेत आणि त्याच्यातली ही एक रायव्हलरी आपण पाहतोय. 3 मध्ये 12. आणखीन एक चांगला स्ट्रोक आणि हा देखील गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरता बिग शॉट, षटकार. आता 2 चेंडू आणि 6 धावींची गरज आहे. बघा सामना होता कुठे, सामना आला कुठे. बघा जर्सी क्रमांक 23 नॉन स्ट्राईक एंड वरती उभा आहे. 6 मध्ये 23 बनवायच्या होता आणि कुठेतरी लक्की नंबर ठरलाय योगेश भुईर यांच्यासाठी. मात्र सध्या यज्ञेश चांगली कामगिरी करतोय. 2 चेंडू 6. इथे देखील चांगला फटका आहे आणि या षटकाराने मॅच फिनिश केलंय. व्हॉट अ मॅच. यज्ञेश सलग 3 बॉल वरती 3 षटकार ठोकून हा सामना इथे जिंकलेला आहे आणि आजच्या दिवसातील आणि ही पहिली षटकारांची हॅट्रिक इथे पूर्ण झालेली आहे. व्हॉट अ मॅच. सुपर्ब. पुन्हा एकदा आदिराजे गाजवलंय मॅच वरती, ते म्हणजे आई माऊली नागले या संघाने. हार्ड लक मंगलमूर्ती नागले, तर बेस्ट ऑफ लक आई माऊली नागले टीम. चला लगेच जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. यज्ञेश धुमाडा मॅन ऑफ द मॅच आणि कॅप्टन देखील या